सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालवण कार्यालयाचा स्थलांतर सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी संपन्न झाला। यावेळी निलेश राणे यांनी जिल्हा बँकेच्या प्रगतीचं कौतुक केलं। राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जिल्हा बँकेनं मागील 22 ते 23 महिन्यात उत्तुंग कामगिरी केली आहे, याचं श्रेय जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना जात असल्याचं सांगून ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी संचालक मंडळ आणि अधिकारी कर्मचारी वर्गानं प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे। मालवण बाजारपेठ येथील बाणावलीकर हेरिटेज येथील नूतन इमारतीमध्ये जिल्हा बँकेच्या मालवण कार्यालय स्थलांतर करण्यात आले। भाजपचे नेते निलेश राणे यांच्या हस्ते या नूतन कार्यालय आणि एटीएम मशीनचा उद्घाटन सोहळा पार पडला। प्रारंभी निलेश राणे यांचं या ठिकाणी आगमन होताच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं, तर सुहासिनींच्या हस्ते त्यांचं औक्षण करण्यात आलं। यानंतर कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, संचालक बाबा परब, मेघनाथ धुरी, भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे, विजय केनवडेकर, डॉक्टर सुभाष दिघे, भगवान लुडबे यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटे, आबा हडकर, सौरभ तामणकर, निशय पालेकर, केपी चव्हाण, दिलीप बिरमोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। यानंतर सभागृहात आयोजित सोहळ्याचं निलेश राणे आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी निलेश राणे यांचं, तर संचालक बाबा परब यांनी मनीष दळवी, अशोक सावंत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। बँकेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे यांनी प्रास्ताविक केलं। बँकेची मालवण शाखा सुसज्ज इमारतीत स्थलांतरित करून जास्तीत जास्त चांगली ग्राहक सेवा कशी देता येईल यासाठी आमचे प्रयत्न असून जे ग्राहक अजूनही बँकेशी संलग्न नाहीत त्यांना बँकेसोबत जोडण्यासाठी कर्मचारी वर्गानं प्रयत्न करावेत आणि जास्तीत जास्त सेवा सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचावी असं आवाहन त्यांनी केलं आहे। यावेळी इमारत मालक डॉक्टर निलेश बाणावलीकर यांचा निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर बँकेचे नूतन ठेवीदार यांना ठेवीच्या पावत्या आणि एटीएम कार्ड सुपूर्द करण्यात आलं। यावेळी बोलताना जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी नूतन शाखेमुळे ग्राहकांसोबतच कर्मचारी वर्गाला देखील फायदा होणार असल्याचं सांगून ग्राहकांना विनम्र सेवा देऊन बँकेची गुणवत्ता अधिकाधिक वाढवण्यासाठी कर्मचारी वर्गानं प्रयत्न करावेत असं सांगितलं। यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची वाटचाल सुरू असल्याचं सांगून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतलाय। ऐकूया। जिल्ह्यामध्ये आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची ज्या दिवशीपासून वाटचाल सुरू झाली, पहिल्या 2 वर्षांमध्ये थोडीशी गॅप पडली होती, परंतु पुन्हा एकदा या जिल्ह्यातल्या मतदारांनी राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि ज्यावेळी जानेवारी 2022 मध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या नूतन संचालक मंडळाची वाटचाल सुरू झाली आणि ही वाटचाल सुरू झाल्यानंतर साहेबांनी काही आम्हाला सूचना केलेल्या होत्या की आपल्याला ही जिल्हा बँक म्हणून निश्चितपणे वाढवायची आहे, परंतु ती वाढवत असताना या जिल्ह्यातल्या समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत ती बँक पोहोचली पाहिजे। मग तो शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, त्या ठिकाणी व्यापारी असेल किंवा अन्य व्यावसायिक असेल, या प्रत्येकापर्यंत ही बँक पोहोचली पाहिजे, तरुण उद्योजकापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही वेगवेगळ्या योजना तयार करा आणि त्या ठिकाणी नाबार्ड रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरू करा आणि त्या पद्धतीने जेव्हापासून आम्ही काम सुरू केलं, आज या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना समाधान वाटतं की आज जवळपास आम्हाला 23-24 महिने या नूतन संचालक मंडळाला झालं आणि काम करतो आणि ज्या ठिकाणी 38 पेक्षा जास्त वर्ष तिथे वाटचाल करत असताना आपल्याकडे 2100 कोटी रुपयाची फक्त ठेव जमा झाली होती, परंतु या 23-24 महिन्यामध्ये आपल्याकडे 900 कोटीपेक्षा जास्त नवी ठेवी या ठिकाणी जिल्हा बँकेकडे प्राप्त झाल्या। भाजप नेते निलेश राणे यांनी मालवण शहरात सुरू केलेल्या सुसज्ज शाखेचं कौतुक करून बँकेच्या वाटचालीचं कौतुक केलंय। पाहूया। आनंद आहे की मालवण शहरामध्ये या स्टँडर्डची एक बँक किंवा एक ब्रांच आपण उघडू शकलो, जी ब्रांच वाटत नाही हेडक्वार्टर वाटतं, अशी बँक तुम्ही इकडे आज
ही शाखा आपण उघडल्या त्या दृष्टीने अध्यक्ष मनापासून आपले आभार मानतो. आपल्या नवगतातून बँकेची वाटचाल कशी चालू आहे हे आपण सांगितली. बँक चालवणं काही सोपं नाही. मी स्वतः फायनान्स या विषयाचा विद्यार्थी असल्यामुळे अर्थकारण, ज्याला अर्थकारण कळलं त्याला ABCD ते XYZ पर्यंत एकही त्याच्यातला B मी स्वतः कामा नाही, X मी स्वतः कामा नाही, त्याला इकॉनॉमिक्स म्हणतात. आणि ते सगळं ज्याला कळलं अर्थकारण तोच चांगली बँक चालू शकतो. नाहीतर बँक चालवणं काही साधी गोष्ट नाही. आणि मी वाटचाल जेव्हापासून नवीन कळली अध्यक्ष झाले की जवळून तर नाही, पण जेवढं मला माहिती आहे त्याचा कारभार मी बघत आलो. आणि जेवढी 2 वर्षांमध्ये त्यांनी मेहनत केली बँक, मला असं वाटतं देश पातळीवर देणारी आपली गेलेली ही बँक, त्याचे सर्वात जास्त श्रेय कोणाला जातं तर ते नवीन कळली यांना जातं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केलं. या कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी प्रमोद गावडे, देवानंद लोकेगावकर, PD सामंत, उदय तावडे, बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक चव्हाण, शहर शाखेचे व्यवस्थापक रमेश साळसकर, तारकर्ली शाखा व्यवस्थापक संजय पाताडे, काळसे शाखा व्यवस्थापक राजेंद्र केरकर, तालुका विकास अधिकारी पूर्णानंद सरमळकर, सूरज गवंडी, स्वप्नील केळुसकर, केशव आचरेकर, तेजस निवेकर, स्मिता डोलम, संगीता मसूरकर, निलेश मांजरेकर, पूर्वा नातू, मिनल गावडे, रतिका आचरेकर, वैभवी बिरमोळे, अंकित घोगळे, संजय वीर यांच्यासह अन्य कर्मचारी आणि ग्राहक उपस्थित होते. कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, मालवण.